हे राया गाव आणि राया गावातील हे पाटील परिवार आणि पाटील परिवाराचे दादा कैलासवासी सुरेश अंबू पाटील दादांना 11/5/2021 रोजी देवाज्ञा झाली. त्यांचं अल्पशा आजाराने निधन झालं आणि त्यांच्या 5व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. कैलासवासी सुरेश दादा अंबू पाटील यांच्या पाश्चात आमच्या ताईसाहेब असतील, त्यांच्या धर्मपत्नी अर्थात आशाताई असतील, त्याचप्रमाणे दादांची मुलं असतील, वैभव दादा, रुपेश दादा, प्रतीक्षा ताई, दादांचे भाऊ असतील, बहिणी असतील, दादांचे पुतणे असतील, त्याचप्रमाणे हा संपूर्ण पाटील परिवार, आप्तेष्ट मित्र परिवार आणि ग्रामस्थ मंडळ या ठिकाणी कार्य करत असताना दादांनी अतिशय चांगल्या प्रकारे कार्य केलं. जेवढं चांगलं वागता येईल, जगता येईल तेवढं चांगलं जगण्या वागण्याचा प्रयत्न केला. आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कार्य केलं, देवाचं नामस्मरण केलं, उपासना केली, ग्रंथ वाचन केलं, देवाचं भजन केलं आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी देवाचं भजन करता करता, देवाचं नामस्मरण करता करता अल्पशा आजाराने दादांचं 11/5/2021 रोजी निधन झालं. दादा तुम्हा आम्हाला सोडून गेले आणि त्यांच्या 5वं पुण्यस्मरण आपण या ठिकाणी आपण आयोजित केलेलं आहे. त्यांच्या 5व्या पुण्यस्मरण निमित्त आपण या ठिकाणी आज ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. खरं तर माणूस या ठिकाणी वागत असताना, जगत असताना, प्रत्येक जण कार्य करत असताना प्रत्येकाच्या मनामध्ये स्वार्थ आहे. प्रत्येकाच्या मनामध्ये काहीतरी मला मिळावं, काहीतरी माझा फायदा होईल, अशा प्रकारेच मनुष्य वागत असतो, जगत असतो. कारण ज्या युगामध्ये आपला जन्म झालेला आहे या युगाचं नाव आहे कलियुग आणि कलियुगामध्ये असं म्हटलेलं आहे की माणूस फक्त स्वार्थ पाहणार आहे, स्वतःचा हेतू पाहणार आहे, स्वतःचा स्वार्थ फक्त पाहणार आहे. जिथे परमार्थ नाही, भक्ती नाही, आध्यात्मिक विचार नाही, ज्या ठिकाणी देव कार्य नाही, धर्म कार्य नाही, अशा ठिकाणी जर आपण पाहायला गेलो तर फक्त स्वार्थ स्वार्थ आणि स्वार्थच भरलेला आहे, बरं का. या ठिकाणी त्याचं उदाहरण देत असताना, एक दृष्टांत देत असताना मौली फुलाचं उदाहरण देत आहेत. फुलं, आता तसं पाहायला गेलं तर मौली मला सांगा, तगराचं फुलही सफेद आहे, पांढरं आहे, बरोबर आहे की नाही? आणि मोगऱ्याचं फुलही कसं आहे, पांढरच आहे, सफेद आहे. आकार साधारणतः सेम आहे, आकार सुद्धा साधारणतः सेमच आहे, सारखाच आहे. पण मोगऱ्याच्या फुलाकडे बघितल्यानंतर माणूस जेवढा आकर्षित होतो तेवढं तगराच्या फुलाकडे पाहिल्यानंतर आकर्षित होतो का? नाही होत. मोगऱ्याचं फुल जेवढं माणसाला आवडतंय तेवढं तगराचं फुल माणसाला आवडतंय का? नाही. दिसायला दोन्ही पांढरी आहेत, शुभ्र आहेत, सफेद आहेत, आकारही साधारणतः सारखाच आहे. फक्त फरक काय आहे? मोगऱ्याला सुगंध आहे, तगराला सुगंध नाही, बरोबर आहे की नाही? मोगऱ्याला सुगंध आहे, तगराला सुगंध नाही, म्हणून मोगरा आवडतो, तगर आवडत नाही. बरं, मोगरा सुद्धा कुठपर्यंत आवडतो? जोपर्यंत त्याला सुगंध आहे तोपर्यंत, बरोबर आहे की नाही? सकाळी कुठल्या तरी कार्यक्रमाला जाताना आपण केसात लावलेला गजरा संध्याकाळच्या वेळेला कोळमजला जातो, बरोबर आहे की नाही? संध्याकाळच्या वेळेला त्याचा सुगंधही कमी झाला जातो. सकाळी डोक्यामध्ये, केसांमध्ये शोभून दिसणारा गजरा, एकदा केसांना गजरा लावल्यानंतर ती बाई अनेक वेळा असं चापून पाहते, म्हणजे हात लावून पाहते, आहे का पडलाय, आहे का पडलाय, बरोबर आहे की नाही? म्हणजे का तर त्या गजऱ्याविषयी, त्या फुलांविषयी तिच्या मनामध्ये आवड निर्माण झालेली असते. आलं का लक्षात? तोच गजरा संध्याकाळच्या वेळेला कोमेजल्यानंतर, त्याचा सुगंध कमी झाल्यानंतर पायाखाली कधी येतो पत्ता लागत नाही, बरोबर आहे की नाही? केसात असलेला गजरा संध्याकाळच्या वेळेला पायाखाली कधी येतोय पत्ता लागत नाही. तसं आमचं जगणं वागणं आहे. जोपर्यंत माणसाचा स्वार्थ साधता येतो ना, फायदा आहे, तोपर्यंत बाबा माझा, काय पिशव्या आणतो, घरी येताना खाऊ घेऊन येतो, तोपर्यंत बाबा बाबा करत येणारी मुलं आपल्याला पाहायला मिळतात. कुठेतरी आई गावाला गेली आणि गावाशी येताना खाऊ आणणार आहे हे मुलांना माहिती असते, म्हणून अर्ध्या रस्त्याला मुलं घ्यायला जातात. पण आईच्या हातात जर काहीच दिसलं नाही तर तीच मुलं नाराज होऊन परत घराच्या दिशेने निघतात, बरोबर आहे की नाही?
मग आम्हाला काय वाटतंय, प्रेम आमच्यावर आहे, जीव आमच्यावर आहे, पण नक्की प्रेम जीव कोणावर असतो? हातातल्या पिशवीवर असतो. आपण ज्या काही त्यांच्या आशा अपेक्षा पूर्ण करतोय त्याच्यावर असतंय, बरं का? तसंच आम्हाला या ठिकाणी जगत वागत असताना संत म्हणतायत की जोपर्यंत या मायेला ब्रह्माचा आधार आहे, देहाला देवाचा आधार आहे, शरीरामध्ये आत्मा आहे, तोपर्यंत आम्ही एकमेकावर प्रेम करत असतो, एकमेकाला जीव लावत असतो. हा माझा आहे, तो माझा आहे म्हणून आम्ही ओळख करून देत असतो, बरोबर आहे की नाही? काका म्हणतोय माझा पुतण्या आहे, पुतण्या म्हणतोय माझा काका आहे, बहीण म्हणते माझा भाऊ आहे, भाऊ म्हणतो माझी बहीण आहे, मामा म्हणतो माझा भाचा आहे, भाचा म्हणतो माझा मामा आहे. कुठपर्यंत? जोपर्यंत अंतरात्मा आहे तोपर्यंत. एकदा अंतरात्मा निघून गेला, एकदा अंतरात्मा निघून गेला, बघा, एकच देहातला अंतरात्मा जर निघून गेला तर तिथे कित्येक नाती येऊन जात असतो. तो कित्येक नाती तिथे संपुष्टात आलेली असतात, बरोबर आहे की नाही? व्यक्ती एकच निघून जातो, पण भाचा बोलतो माझा मामा गेला, बरोबर आहे की नाही? पुतण्या बोलतो माझा काका गेला, भाऊ बोलतोय माझा भाऊ गेला, बहीण बोलते माझा भाऊ गेला, बरं का? काका बोलतोय माझा पुतण्या गेला, आई वडील बोलतात माझा मुलगा गेला, बाई बोलते माझे पती गेलाय, आणि मुलं म्हणतात आमचे वडील गेले. माणूस एकच निघून गेलेला असतो, पण त्या ठिकाणी कितीतरी नाती तो मनुष्य त्या ठिकाणी संपुष्टात आलेले असतात किंवा घेऊन जात असतो, बरं का? आता हे सगळं माझं 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 पण कुठपर्यंत? ज्या शरीराने आपण त्या देहाला ओळखत होतो, माझा मामा कसा आहे, अमुक अमुक असा असा आहे. पुतण्या ही काकाची ओळख करून देताना, बाबा तुझा काका कसा आहे, अमुक अमुक असा असा आहे. आपण ओळख कशी करून देतो? शरीराची, देहाची, बरोबर आहे की नाही? गोरासा आहे तो, मध्यम उंची आहे त्याची तो, असे असे केस असतात त्याचे, असे भांग पाडतोय तो, असे असे कपडे असतात त्याचे तो, बरं का? आता मला सांगा, ज्या वेळेला त्या देहातला अंतरात्मा निघून जातो त्यावेळेला गावभर चर्चा चालते, नातेवाईकांमध्ये चर्चा चालते, अमुक अमुक माणूस गेला. कोण गेला? अरे अमुक नाही का त्याचा मामाच गेला, अरे तो आमका नाही का त्याचा काकाच गेला, अरे तो अमुक नाही का आपल्या गावातला आहे त्याचा जावई तो गेला. काय? ज्या शरीराने आम्ही त्या माणसाला ओळखतोय, ज्या देहाने त्या माणसाला आम्ही ओळखतोय, तो देह तर समोर पडलेला आहे आमच्या, गोरा असा, मीडियम मध्यम उंचीचा, असा असा भांग असलेला, अमुक अमुक, बरोबर आहे की नाही? मग गेला कोण? शरीर तर समोर पडलेलं आहे, शरीर तर समोर पडलेलं असतंय, मग गेला कोण? जो गेला तो आतापर्यंत नाव घेऊन होता, नाव घेऊन होता. ज्याला नाव दिलं ना आम्ही, ज्याला नाव ठेवलं ना, तो ज्याने ज्या नावाने कर्म केली, कार्य केली, प्रत्येक कर्म कार्य करत असताना ज्याने आम्हाला सामर्थ्य दिला ना, तो देव गेला. एकदा तो देव निघून गेला की शरीराला किंमत किती आहे? शरीराला किंमत किती आहे? देहाला किंमत किती? एकदा देव निघून गेला, अंतरात्मा निघून गेल्यानंतर नाही कुणाचे कोणी, तुझे नव्हे रे कोणी, अंती जाशील एकला रे प्राण्या माझे माझे म्हणून. आता फक्त बोलते ती एखादी मावशी का माझ्या वाचून माझी नातवंड राहतच नाही. बाच्यांनी किती जरी तिला आग्रह केला ना, मावशी राहा ग, आत्या राहा ग, किती जरी आग्रह केला ना, तरी ती काय बोलते माहितीये का? राहिलो असतो रे बाळा, मला पण राहूशी वाटतंय, पण नातवंड माझ्या वाचून राहत नाहीत ना. जरा सुद्धा बाजूला गेले तरी पण लगेच माझी गवस करतात ते, बरं का? कुठपर्यंत? जोपर्यंत सगळं काही आहे तोपर्यंत. आलं का लक्षात? आता भावाचं प्रेम असतंय बहिणीवर, बहिणीचं प्रेम असतंय भावावर, पतीचं प्रेम असतंय पत्नीवर, पत्नीचं प्रेम असतंय पतीवर, मुलांचं प्रेम असतंय वडिलांवर, वडिलांचं प्रेम असतंय मुलांवर. अनेकांचं असं प्रेम आम्हाला पाहायला मिळतंय. पण हे सगळे आज आम्ही आमचे म्हणून ओळख करून देतोय ना, शेवटच्या वेळेला कोण आहे? नाही कुणाचे कोणी, तुझे नव्हे रे कोणी. कधी कळतंय? अंती जाशील एकला रे प्राण्या माझे माझे म्हणून.
मग शेवटी आमचं काय आहे? माझं आणि भ्रांतीचं ओझं. तसं जर पाहायला गेलं, आम्ही जर अंतःकरणपूर्वक विचार केला, हा माझा, तो माझा, हे माझं, ते माझं, अमुक माझा, तमुक माझा, सत्य आहे की असत्य आहे? भ्रम आहे का सत्य आहे? आम्ही लांबून ओळख करून देतो, तो घर माझा आहे. कुठपर्यंत? देव माझ्या घरात आहे तोपर्यंत घर माझा आहे. एकदा माझ्या घरातला देव निघून गेला की मलाही घर सोडावं लागणार आहे. एकदा माझ्या घरातला देव निघून गेला की मलाही घर सोडावं लागणार आहे. बरं का मौली? काय विशेष आहे ना? येताना काही घेऊन आलोय का आपण? आलोय काय घेऊन? कमीत कमी रडायला लागल्यानंतर खुलखुला तरी खेळायला वस्त्र, कपडे काही नाही, काही घेऊन आलेलो नाही, काहीही घेऊन आलेलो नाही. बरोबर आहे ना? जाताना काही घेऊन जाणार आहेत का आपण? किती जरी करोडपती माणूस एखादा गेला तरी त्याच्याबरोबर बाबा काही दिलंय काही? चुकून कानात राहिलेल्या वाळ्या पण काढून घेतात, स्मशानात गेल्यानंतर पण काढून घेतल्या पाहिजेत. कारण त्यांना पण माहिती आहे पोरा बाळांना, नुसत्या 2 वाल्या जरी असल्या तरी तिसऱ्या दिवसाचा खर्च निघून जातो. आता सोना एवढा महाग झालाय, कशाला सोडतील ते? सोडतील कशाला? असो, महत्वाचा विषय काय माहितीये का, की येताना बरोबर काही घेऊन आलेलो नाही आणि जाताना सुद्धा आम्ही बरोबर काही घेऊन जाणार नाहीत. क्या लेके आयो रे जग में, क्या लेके जाएगा? 2 दिन की जिंदगी है, 2 दिन का मेला. बरं का? मग मधल्या काळामध्ये आम्ही बरंच काही गोळा करतोय. येताना कपडे अंगावर नव्हते, जाताना सुद्धा ज्या कपड्यांचा अभिमान आम्ही करतोय, ज्या कपड्यांच्या अभिमानाने आम्ही वावरतोय, ते कपडे आमच्या अंगावर नसतील. असतील का? नाही. बरं, ज्या पैशाच्या बळावर आम्ही अभिमान करतोय, ज्या संपत्तीच्या, प्रॉपर्टीच्या बळावर आम्ही अभिमान करतोय, मुठी वरकून आलो ना आपण? मुठी बांधून आलो की नाही? होते का काही चिल्लर मिल्लर काही हातामध्ये, नोटा बिटा काही हातामध्ये काही? बरं, जातानाही तसंच जाणार आहेत आपण. खाली हात आया है, खाली हात जाएगा. मोकळ्या हाताने आलोय आपण आणि मोकळ्याच हाताने आपण जाणार आहोत. येताना काही घेऊन आलो नव्हतो, जातानाही काही घेऊन जाणार नाही. दुसरं, तसं जर पाहायला गेलं तर तारुण्यामध्ये शक्ती असते आणि ज्या वेळेला तारुण्यामध्ये शक्ती असते त्यावेळेला माणूस काय बोलतो माहितीये का? लात मारीन तिथं. काय ऐकलंय का कधी? पुढचं ऐकलंय तुम्ही कधी काही? काय बोलतो तो? लात मारीन तिथं पाणी काढीन. एवढी ताकद असते त्याच्याकडे. बरोबर आहे की नाही? येताना असते का ताकद तेवढी? जन्माला येताना तेवढी ताकद असते? अंतरात्मा निघून गेल्यानंतर आमचे डोळे जर उघडे ठेवून देव निघून गेले ना, तर आमचे डोळे आम्ही मिटू शकत नाही. बरं का? डोळे जर उघडे ठेवून गेले देव, तर आम्ही डोळे सुद्धा मिटू शकत नाही. ते डोळे मिटायला कोणातरी हात फिरवावा लागतो. साले हे शरीर कुणाचे, सत्य कोण बोलवी ते, हरिवेणा देखावे ऐकावे, एक नारायण तयाचं भजन चुकू नका. माणसाची देव चालवी अहंता, मीची एक करता म्हणून वृक्षाचे ही पान हारे, त्याची सत्ता राहिली अहंता मग कोठे. जी शक्ती आहे ना, जे बळ आहे ना, भगवंत आहे तोपर्यंत आहे. येतानाही ती शक्ती नव्हती आणि जातानाही ते बळ नसणार आहे, जातानाही ती शक्ती नसणार आहे. असेल का? नसेल. बरं, येताना आपली आंघोळ आपल्या हाताने का? जेव्हा आपण जन्माला आलो तेव्हा पहिली आंघोळ आपल्या हाताने आपण केली का? पहिली आंघोळ ही दुसऱ्यांनी घातली. बरोबर आहे की नाही? आणि मरणोत्तरची, नंतरची शेवटची आंघोळ ती पण दुसरेच घालणार आहेत ना, ती पण आपली नाही, ती पण आपल्यात. तेवढी ताकद आपल्यात नसणार आहे, शक्ती आपल्यात नसणार आहे. मग मला सांगा, जर येताना काही घेऊन आलो नाही, जाताना काही घेऊन जायचं नाही, येताना कपडेही नव्हते, जातानाही नसतील, येताना ताकद नव्हती, जातानाही ती शक्ती नसेल, येताना पहिली आंघोळ आमच्या हाताने नाही, जाताना सुद्धा मरणोत्तरची शेवटची आंघोळ आमच्या हाताने नाही, मग आयुष्यामध्ये कर्म कार्य करत असताना आम्ही ज्याच्या अभिमानाने वावरतोय तो अभिमान कसला बरं? कसला अभिमान बरं? तुम्ही अनेक माणसं जरी गावामध्ये अनेक प्रकारची जरी राहत असतील, अनेक विचाराची माणसं जरी राहत असतील, बरं का,
काही श्रीमंत आहेत, काही गरीब आहेत, काही आस्तिक आहेत, काही नास्तिक आहेत, बरं का. काही सुशिक्षित आहेत, काही अशिक्षित आहेत, काही रंगाने काळी आहेत, काही रंगाने गोरी आहेत, काही आंबवर्णी आहेत, जशी असतील तशी काय वेगवेगळ्या जातीची आहेत, वेगवेगळ्या पंथाची आहेत, वेगवेगळ्या विचाराची आहेत. पण एकदा काही अंतरात्मा निघून गेला की सगळ्यांची जागा एकच ना. शेवटची जागा एकच ना, हक्काची आपली नियोजित जागा. या सगळ्या जागांवर अतिक्रमण होईल, त्या जागेवर अतिक्रमण करते का कोणी? नाही ना. आणि म्हणून मग एक आम्ही निवाडा घ्यायचा, एक आम्ही विचार करायचा आहे की ज्याप्रमाणे त्या फुलामध्ये सुगंध आहे तोपर्यंत फुलाला किंमत आहे. एकदा सुगंध निघून गेला की केसातला फुल कधी पायाखाली येतो पत्ता लागत नाही. तसं आमच्या अंतःकरणामध्ये, आमच्या या शरीराला जोपर्यंत अंतरात्म्याचा आधार आहे, देवाचा आधार आहे, तोपर्यंत या शरीराला किंमत आहे तोपर्यंत. म्हणून तर कधीतरी बोलता चालता बोलतो, पण तू माझी किंमत करतो का रे? माझी किंमत करतो का तू? कुठपर्यंत? अंतरात्मा आहे तोपर्यंत. एकदा अंतरात्मा निघून गेल्यानंतर किंमत काय बरं? किंमत काय? 1 रुपयाला एक माचीस मिळते, त्यातली पण एक काळी. काय? त्यातली पण एक काळी. काय किंमत आहे माणसाची? आणि म्हणून मग आम्ही काय केलं पाहिजे? ज्याच्या बळाने हे सगळं काही कार्य करतोय ना, ज्याच्या सामर्थ्याने हे सगळं काही कार्य करतोय ना, देवाचं नामस्मरण केलं पाहिजे, देवाचं नामचिंतन केलं पाहिजे, बरं का. देवाचं नामस्मरण केलं पाहिजे. आम्हाला नरदेह भगवंताने दिलेला आहे, हा मनुष्य देह भगवंताने दिलेला आहे. कशासाठी? तर आम्हाला मोकळं होण्यासाठी, मुक्त होण्यासाठी, बरं का. जन्म मृत्यूच्या राहगड्यातून मोकळं व्हायचं आहे ना, येणं जाणं थांबवायचं आहे ना आमचं. काय? समाधानाने राहायचं आहे, सुखाने जगायचं आहे, सुखाने आमच्या जीवनाचा आनंद घ्यायचा आहे आम्हाला. कारण आजचा दिवस आमचा आहे, उद्या असेल याची गॅरंटी नाही. असेल नाही सांगू शकत, बरं का मौली. जन्मतारीख आम्हाला माहिती आहे, आपल्याला सर्वांना जन्मतारखा माहिती आहेत, सर्वांना जन्मतारखा माहिती आहेत, काहींना खऱ्या तर काहींना खोट्या. मृत्यूची तारीख कोणाला माहिती आहे बरं? मृत्यूची तारीख कोणाला माहिती आहे? खरी तर माहित नाहीये, पण खोटी पण कोणी सांगू शकत नाही, कारण मृत्यू आहे. नाही का? दुसरी कसली तरी खोटी सांगू शकतो, मृत्यूची तारीख खोटी तरी सांगेल का? नाही ना. बरं, मृत्यू चुकवू शकतो का आपण? मृत्यू आल्यानंतर मृत्यू टाळू शकतो का? त्याला काही पर्याय वगैरे चालेल का? एखाद्या बारक्या बहिणीला जर घ्यायला आला तर तिने सांगून चालेल, कारण मी बारकी आहे, मोठी अजून तशीच आहे, काय सांगून चालेल का? तर पहिले मोठीला घेऊन जा ना, मला काय नेतोयस तू? पर्याय नाही ना, पर्याय नाही. मृत्यूला पर्याय नाही. मृत्यूला बदली माणूस चालत नाही, मृत्यूला चुकवू शकत नाही, बरं का. मृत्यूपासून आपण दूर जाऊ शकत नाही, दूर जाऊ शकत नाही. किती जरी आपण तिथे माणसाला फसवू शकतो, माणूस व्यक्तीला व्यक्ती फसवू शकते, मृत्यूला व्यक्ती फसवू शकत नाही. मृत्यूला कुठलाही प्राणी पक्षी फसवू शकत नाही, मृत्यूला कोणीही फसवू शकत नाही, कोणीही फसवू शकत नाही. काय झालं माहिती आहे का? गरुड आहे ना, गरुड, गरुड विष्णूचं वाहन, बरोबर आहे की नाही? भगवान विष्णूंचं वाहन गरुड. आणि गरुडाकडे यम आला. कोण आला? यम. यमाला ओळखता ना तुम्ही सगळे? बाकी कोणी पाहुणा आला ना आनंद वाटेल, पण आपल्याला जर चुकून समजलं आपल्याकडे यम पाहुणा आलाय तर आनंद वाटेल का? सगळ्यात जास्त माणूस कशाला घाबरतोय? यमाला. आणि तो यम आला कोणाकडे? गरुडाकडे. गरुडाकडे आल्यानंतर गरुडाला सांगितलं, अमुक अमुक दिवशी अमुक अमुक वाजता
तुझ्या आईला घ्यायला येतोय बरं का. कोण म्हणतोय? यम गरुडाला म्हणतोय अमुक अमुक दिवशी अमुक अमुक वाजता तुझ्या आईला घ्यायला येतोय बरं का. गरुडाने विचार केला की बरं झालं आधीच मला सांगितलंच ते, आता मला नियोजन तरी करता येईल नाही का. बऱ्याचशा गोष्टी माणसाला आधी समजतात ना, ज्या आधी समजतात त्याचं नियोजन माणूस करतो. काय मृत्यू आधी कळत नाही, आधी समजत नाही, त्यामुळे नियोजनही करायला मनुष्य विसरतो बरं का. आणि मग त्याने काय केलं, ते यमाला जाऊन दिलं आणि सांगितलं यमाने अमुक अमुक दिवशी अमुक अमुक वाजता तुझ्या आईला मी घ्यायला येतोय. मग तेवढ्यात गरुड विचार करायला लागला की मग काय करायचं आहे. काय यमाच्या तावडीतून तर आईला सोडवायची आहे, आईला वाचवायची आहे ना. पक्षी काय, प्राणी काय, अजून माणूस काय, आईला जर मृत्यू येत असेल तर कुठल्या मुलाला चांगलं वाटणार आहे? चांगलं वाटणार आहे? प्रत्येक मुलाला मनापासून वाटतंय माझी आई कधी जाऊच नाही, माझ्या आईने जाऊच नाही असं वाटतंय. गरुड विष्णूचं वाहन असल्यामुळे, भगवान विष्णूंचं वाहन असल्यामुळे यमाने येऊन सांगितलं आईला अमुक अमुक दिवशी घ्यायला येतोय म्हणून. आणि गरुड विचार करायला लागले आता काय करावं काय करावं काय करावं. तेवढ्यात त्याने विचार केला की भगवंताच्याच दरबारामध्ये जर आईला नेऊन ठेवली तर, आणि घेतली आईला घेतली आणि नेऊन भगवंताच्या द्वाराच्या वरती तिथं नेऊन बसवली गरुड आणि गरुडाची आई. त्या ठिकाणी गरुडाने त्या आईला महाद्वाराच्या वरती नेऊन बसवली आणि सांगितलं आई थांब तू इथे, तुला अनेक देवांचं दर्शन होईल. भगवंताकडे जे जे येतात ना त्यांचं सगळ्यांचं दर्शन होईल तिथे. देवाचं नामस्मरण करत निवांत बस इथे बरं का. देवाचं दर्शन घे. अनेक ऋषी मुनी, अनेक साधू संत, अनेक देव या ठिकाणी येतात दर्शनाला. सगळ्यांचं दर्शन तुला होईल, सगळ्यांचं दर्शन होईल असं सांगितलं आणि गरुड आपल्या कामाला निघून गेले. आई पाहते त्या ठिकाणी अनेक येत आहेत, अनेक येत आहेत, अनेक येत आहेत, अनेकांचं दर्शन होत आहे. काही वेळानंतर ज्या वेळेला गरुड महाराज आले त्या ठिकाणी, त्यावेळेला गरुडाने आपल्या आईला विचारलं आई कोण कोण आलं होतं ग, कोण कोण आलं होतं. त्यावेळेला आईने सांगितलं बाळा काय सांगू तुला, अनेक देवांचं दर्शन झालं, अनेक ऋषींचं दर्शन झालं, अनेक साधूंचं दर्शन झालं, अनेक संतांचं दर्शन झालं. अनेक आले होते, सगळे आले, देवाचं दर्शन घेतलं, निघून गेले. पण यांच्या सगळ्यांमध्ये एक होता काला कुट्ट शिंग असलेला. आता यमाचं वर्णन मी करायला पाहिजे का तुमच्या डोळ्यासमोर आला असेल. यम कसा आहे यमाचं वर्णन मी करून सांगायला पाहिजे तुम्हाला की तुम्हाला समजलं असेल. आणि त्या पद्धतीने ती आई वर्णन करायला लागली, सांगायला लागली. काळा कुट्ट शिंग असलेला, असा अकराळ विकराळ दिसत होता. कोणीही माझ्याकडे बघितलं नाही बाळा, पण त्याने मात्र माझ्याकडे बघितलं आणि माझ्याकडे बघितलं नाही तर माझ्याकडे पाहून हसायला लागला. तो हसत हसत बाहेर पडला या दरबारातून. आता मात्र गरुडाने विचार केला की यमच असेल तो, आणि यम या ठिकाणी येऊन आईला पाहून गेलाय म्हटल्यानंतर आता आईला या ठिकाणी ठेवून चालणार नाही. म्हणून काय केलं, त्या गरुडाने त्याच्या आईला घेतली पाठीवर आणि एवढ्या लांब गेला, एवढ्या लांब गेला. अभयारण्यामध्ये ज्या ठिकाणी व्यक्ती नाही, माणूस नाही, प्राणी नाही, काहीच नाही, अशा ठिकाणी गेला आणि अशा अभयारण्यामध्ये असलेल्या एका झाडाच्या पोकळीमध्ये त्याने, त्या गरुडाने त्याच्या आईला ठेवली आणि बिनधास्तपणे सांगितलं आई आता इथे बिनधास्तपणे राहा, कोणीही नाही, कोणालाही जागा ही माहिती नाही, आई बिनधास्त राहा या ठिकाणी. आणि गरुड निघून गेले. गरुड निघून गेल्यानंतर ठरलेला दिवस, ठरलेली वेळ आली आणि त्या वेळेला गरुड नेमका भगवंताच्या दरबारामध्ये आले, महाविष्णूंच्या दरबारामध्ये आले.
त्या ठिकाणी आल्यानंतर पाहतात तर काय, त्यांना तिथे यायच्या आधी यम आहे देवाच्या दर्शनाला. बरं का, त्यांना तिथे यायच्या आधी यम आहे दर्शनाला देवाच्या, भगवान विष्णूंच्या. आणि ते यमाकडे पाहून गरुड हसतायत, मनातल्या मनात असा विचार करतायत, फसवला का नाही, बरोबर फसवला की नाही. पण त्या गरुडाच्या हसण्याकडे पाहून यमही असा नाराज नाही, नर्वस नाही. यम त्यापेक्षा जोरात हसतोय गरुडाकडे पाहून, जोरात हसतोय गरुडाकडे पाहून. त्यावेळेला गरुड महाराज म्हणतायत, यमा, या ठिकाणी काल माझ्या आईला तो बघितली आणि बघितल्यानंतर हसला, कारण आई या ठिकाणी होती, तुझ्या समोर होती, आईला पाहून हसलास, ठीक आहे. पण आता मी अशा ठिकाणी आईला नेऊन ठेवले, तिथे प्राणी नाही, पक्षी नाही, अभयारण्य. तू तुझं काम साध्य न करता हसू कसं काय शकतोस, कसं काय हसू शकतोय. आणि मग तो हसतोय का, वास्तविक तुला दुःख व्हायला पाहिजे, वास्तविक तू नाराज व्हायला पाहिजे, पण तो हसतोय का. मग त्या वेळेला त्या यमाने सांगितलं की दादा, काल ज्या वेळेला भगवंताच्या ह्या गृहामध्ये, भगवंताच्या या महालामध्ये, या ठिकाणी मी जेव्हा बघितली तुझ्या आईला, त्यावेळेला तुझ्या आईकडे बघून मी हसलो, कारण मी चिंताग्रस्त होतो. ते हसू माझं चिंताग्रस्त होतं. मी मनातल्या मनात विचार करत होतो की ह्या बाईचा मृत्यू म्हणजे या पक्षिणीचा मृत्यू कुठे लिहिलेला आहे, अमुक अमुक अभयारण्यामधील अमुक अमुक झाडाच्या पोकळीमध्ये लिहिलेला आहे. आणि ही पक्षिणी जर इथेच असली तर इथून मला नेता येणार नाही, म्हणून मी चिंताग्रस्त होऊन हसत होतो. पण आजचं जे माझं हसणं आहे, हे आजचं हसणं माझं म्हणे आनंदाचं आहे, कारण ज्या अभयारण्यामध्ये, ज्या झाडाच्या पोकळीमध्ये त्या पक्षिणीचा अर्थात गरुडा तुझ्या आईचा मृत्यू लिहिला होता, त्या पोकळीमध्ये तू स्वतः तुझ्या आईला नेऊन ठेवली. माझं काम कमी केलं, जाऊन बघ तुझी आई कधीच गेलेली आहे, तू काय म्हणतो तुला फसवलं म्हणून. तेव्हा गरुडाला कळलं, मृत्यूला कोणीही टाळू शकत नाही, मृत्यू कोणीही चुकवू शकत नाही. प्रत्येकाला जाणं आहेच आहे, प्रत्येकाला जाणं आहेच आहे.